नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याकडे आलेले पाहुणे जे आहेत तर ते ॲडव्होकेट चैताली देशपांडे चौगुले आणि ॲडव्होकेट आणि डॉक्टर वरद देशपांडे. सो आजचा जो विषय आहे आपला तर तो एक खूप संवेदनशील आणि लग्न किंवा विवाह एक सामाजिक संस्था म्हणून ज्यावेळेस आपण बघतो तिच्यामध्ये जी काही स्थित्यंतरं होत आहेत त्याचा विचार करणं आणि सायमल्टेनियसली जे आहे स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत तर तो जो तरुण वर्ग आहे जो स्पर्धा परीक्षा मध्ये आजच्या डेटमध्ये आहेत त्यांनी त्यांच्या विवाहाचा विचार करणं किंवा त्यांच्या विवाह संबंधीचे जे काही प्रश्न असतील तर त्याला मार्गस्थ लावण्यासाठी दोन्ही तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेल बघा बहीण भाऊ आहेत आणि यज्ञव्रत विवाह जोडणी केंद्र जे आहे तर ते त्यांनी सुरू केलेलं आहे. आता खरं तर त्यांची जी संस्था आहे सरस्वती दृष्टी फाउंडेशन ही छत्रपती संभाजीनगरमध्ये बेस्ट आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे जे उपक्रम चालतात त्यातला हा एक उपक्रम आहे की स्पर्धा परीक्षार्थींसाठी विवाह जुळणी केंद्र. त्याच्यामध्ये अदर दॅन स्पर्धा परीक्षार्थी पण सहभाग नोंदवू शकतात, त्यात काही वाद नाही आहे. आता स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी विवाह जुळणी का तर त्याचं बेसिक रिझन आहे की वरदची जी पार्श्वभूमी आहे तर ती स्पर्धा परीक्षेशी संबंधित आहे. वरदची बरीचशी पुस्तकं जी आहेत आज त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी लिहिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ते रेफरसुद्धा करतात आणि वेगवेगळे जे प्रयोग आहेत की बुक म्हटल्यानंतर एक विशिष्ट टिपिकल जे आहे रुटीन पुस्तकं लिहिणं त्याचा जो पायंडा होता तो मोडणारा लेखक म्हणजे वरदकडे तुम्ही बघू शकता. त्यांनी खूप वेगवेगळे प्रयोग करून जे आहे पुस्तकांच्या बाबतीमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये क्रांती केलेली आहे आणि हा एक नवीन उपक्रम जो आहे तो खूप वाखाणण्याजोगा आहे. सो तुम्हाला ही कल्पना कशी सुचली बरं की आपण अशा पद्धतीने काम केलं पाहिजे म्हणून? मुळात ही आयडिया माझ्या वडिलांची होती. त्यांनी जवळपास 20 वर्षापूर्वीच आपल्याला एक आनंद आश्रम स्थापन करायचा आहे अशी त्यांची कल्पना होती. त्यानुसार बऱ्यापैकी तेव्हा काम पण केलं होतं पण काही व्यावसायिक अडचणीमुळे ते राहून गेलं. तर मग आता आम्हाला असं वाटतंय की ही जर का संस्था आहे तर आम्ही पण सर्वजण चैताली देशपांडे अजून माझ्या 2 बहिणी आहेत आम्ही 4 जण सक्षम आहोत ही संस्था सांभाळायला. मग आता 1.5 वर्ष पहिलेच आम्ही विचार केला की लॉकडाऊन नंतर आता एक योग्य वेळ आहे, आता आपण ही संस्था चालू करू शकतो. आमची 2 एकर लँड आहे संभाजीनगरमध्ये. मग 1.5 वर्ष पहिले आपण तिथं काम चालू केलं संस्थेचं. संस्थेमध्ये तसे बरेचसे उपक्रम आहेत की सरस्वती देवीचं मंदिर आहे, बालसंस्कार केंद्र आहे, पुन्हा पाटीपूजनाचा कार्यक्रम आहे. पाटीपूजनाच्या कार्यक्रमाला शक्यतो सगळेजण बासरला जातात. तेलंगणामध्ये सरस्वती देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे. तर तिथं म्हणजे लहान मुलाचं जेव्हा पण आपण त्याला शिक्षण देणं चालू करू तर एक विद्येचं प्रतीक म्हणून सरस्वती देवीकडे पाहिलं जातं आणि तिथं पाटीपूजनाचा कार्यक्रम तिथं करून मग त्याच्या शिक्षणाला सुरुवात केली जाते. तर तोही एक आपल्या महाराष्ट्रात पण असा एक प्रकारचा उपक्रम असावा या पद्धतीने मग तिथं अजून ॲक्टिव्हिटीज गोशाळा पण आहे, तंटामुक्ती केंद्र पण आहे. म्हणजे छोट्या वादांमुळे कोर्टाची पायरी नाही चढावी कोणी, कमी वेळेत कमी याच्यात त्यांना योग्य न्याय दिला जायला पाहिजे, तंटामुक्ती केंद्र. तर त्याच पद्धतीचं एक विवाह जुळणी केंद्र हा पण आपण एक उपक्रम तिथं ठेवला होता. जसं की आपण आपली कार्यक्रम पत्रिका याची तयारी केली ब्रॉशर 1.5 वर्ष पहिलेच. तर बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं की विवाह जुळवणी केंद्र तुम्ही जे सुरू करताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला सध्या पण जर का आपण पाहिलं विवाह जुळवणी केंद्रांचं काम किंवा ऑनलाईन वेबसाईट वगैरे तर बऱ्याचशा गोष्टी जर का एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जर का होत असतील तर लोकांना खूप चांगलं राहील. कारण तिथं लोकांची फसवणूक म्हणा, काही ठिकाणी पिळवणूक म्हणा, तर या गोष्टींना आळा घालण्यासाठी ही गरज खूप आहे. म्हणजे काळाची गरज आहे की एखादी चांगली विवाह संस्था असणं आणि त्यांचं कार्य जर का असणं चांगलं या क्षेत्रात. म्हणून आम्ही मग जेवढे पण आम्हाला एवढ्या वर्षात फीडबॅक आले किंवा म्हणजे सजेशन्स आलेत की तुम्ही याचं काम जोरात चालू करायला पाहिजे, तेव्हापासून आपल्याला लक्षात आलं. शक्यतो तसं बरेचसे काही मंदिर असतात की त्याच्या बाहेर त्यांनी विवाह जुळवणीचं ठेवलेलं असतं. मग कोणी आपापलं माहिती देतं, मुलावाले पण देतात, मुलीवालेकडे पण देतात, परंतु त्याच्याकडे गांभीर्याने कोणती टीम अशी नसते की ती याच्याकडे पाहू शकेल, जो विवाह जुळणीला पण मोठं प्राधान्य देऊन एक टीम लावून हे काम करू शकेल. पण याच्यात आपण हेच ॲडिशनल केलेले की आपण फक्त म्हणजे पहिले आपल्याला जसं वाटत होतं की अशा प्रकारची एक नोंदणी वही वगैरे ठेवून देऊ त्यात मुलावाले मुलीकडचे आपली माहिती लिहिली, तसं करण्यापेक्षा एक चांगलं जर का त्याला स्वरूप दिलं तर ही पण खूप मोठी एक समाजसेवा होऊन जाईल, जी की सध्या मी जर सांगितलं काळाची गरज आहे एखादी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कोणी काम करणार असेल तर. त्यामुळे आम्ही स्वतःही आम्हाला लहानपणापासून म्हणजे हेच सांगितलं की तुम्ही कायद्याचा अभ्यास करा, वकील बना, तुम्हाला नंतर मग तुमच्या पद्धतीने जे काही करा वाटत असेल ते करा. त्याच पद्धतीने आम्ही आता हा उपक्रम सुरू केलेला आहे. बरं,
कायद्याचा अभ्यास करून जे आहे वकील बनून मग ह्या गोष्टी करणं, मग असं कायदा न शिकता हे करणं आणि कायदा शिकून हे करणं याच्यामध्ये काय फरक पडतो का बरं? खूप फरक आहे सर. फरक तर आहे सर याच्यामध्ये. कारण काय की कायद्याचं आम्हाला शिक्षण असल्यामुळे आम्ही ते बाय रूल आणि किंवा कायद्यामध्ये जे पण काही लिहिलेलं आहे त्यानुसार आम्ही समोरच्याला गाईड करू शकतो. हेच बाकीचे करू शकत नाही असं नाही म्हणणं, पण कायद्याने असलं तर त्याला थोडंसं वेटेज आहे आणि जे काही बाकीच्या लोकांना शंका कुशंका असतील त्या आम्हाला नाही आहेत. आम्ही लोकांना जे पण काही गाईड करू, सजेस्ट करू ते एकदम प्रॉपर वेनी असेल आणि लिगली असेल याची आम्ही शाश्वती देतो. ओके. सो वरचं जे बॅकग्राऊंड आहे तर ते स्पर्धा परीक्षेचं आहे. आता जे स्पर्धा परीक्षेमधले तरुण तरुणी आहेत यांचे विवाह संबंधीचे काय प्रश्न आहेत बरं? तू काही अभ्यास केला असेल आता हे सगळं करताना? बरोबर. आता सपोज 2016 पासून जरी मी या क्षेत्रात आहे, तर आज पण जेवढे पण काही माझ्या संपर्कातले काही अधिकारी मित्र वगैरे आहेत, आपल्याला असं वाटतं की आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू आणि म्हणजे जनरली आज स्टुडंटमध्ये असं आहे, अधिकारी झालं की आपल्या पुढे विवाहासाठी स्थळांची खूप मोठी रांग असेल, परंतु वास्तव पाहिलं तर तसं काही नाही. रांग काही लागत नाही. रांग तर काही लागत नाही. त्यातल्या त्यात चांगलं स्थळ मिळणं आजही त्यांच्यासाठी पण चॅलेंजिंगच आहे. मग जर का त्यांच्यासाठी जर का चॅलेंजिंग ठरत असेल तर जे या क्षेत्रामध्ये एवढं 5-7 वर्ष अभ्यास केला, 10 वर्ष अभ्यास केला आणि त्यांनी नंतर पुन्हा टर्न झाले स्पर्धा परीक्षेमध्ये, ते सिलेक्ट नाही झाले पण कुठंतरी आज स्वतःचा व्यवसाय, नोकरी, त्यांच्यासाठी तर हे किती आव्हानात्मक ठरू शकतं. तर आता जसं की माझ्यासमोर तसे बरेचसे उदाहरणं आहेत माझ्या संपर्कातले. जसं एक 2011 मध्ये PSI झालेले आहेत, तर त्यांचं लग्न लॉकडाऊनमध्ये झालं 2021 मध्ये. तर त्यांना सुद्धा म्हणजे त्यांचं हेच म्हणणं आलं की जेवढे वर्ष मला ही पद मिळवण्यासाठी लागले त्याच्यापेक्षा दुप्पट वर्ष मला फक्त सर्चिंगला लागले मुलीसाठी, आणि तेही शेवटी मग कसं एकदा एज निघून गेल्यानंतर मग कुठं ना कुठं कॉम्प्रोमाइज करावंच लागतं, ते मुलगा असो किंवा मुलगी असो. ओके. सो हा जो आताचा मुद्दा होता तो महत्त्वाचा आहे की पोस्ट मिळवण्यासाठी जो कालावधी लागलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त कालावधी जे आहे लग्नासाठी लागला आहे किंवा तेवढा घेतला आहे, आणि थँक्स टू कोरोना मग शेवटी जे आहे. बट आता ह्या सर्व याच्यामध्ये आपला जो आता समाज आहे आणि विवाह संस्था याला तुम्ही कसं बघता किंवा ती वस्तुस्थिती कशी आहे बरं आजच्या डेटमध्ये? सर ते सांगायचं झालं तर पहिल्या काळी असं असायचं की मध्यस्थी असायचे. मोस्ट ऑफ द टाइम आपल्याच कास्टमध्ये, आपल्याच समाजात, आपल्याच भावकीमध्ये किंवा एक रिलेटिव्स पसरलेले असतात काही जागी. काही तर आपल्याकडे कास्ट असेल की त्यांचे काही जणांचे फक्त खानदेशात नातेवाईक आहेत, काही जणांचे फक्त विदर्भात आहेत. तर मग मध्यस्थींमधून लग्न कार्यामध्ये पाहून अशा पद्धतीने विवाह व्हायचे. पण आज काय झालेलं आहे, शिक्षणामुळे म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींमुळे लोकांचं स्थलांतर जास्त झालेलं आहे. लोक आता मेट्रो सिटीजमध्ये गेलेले आहेत नोकरीसाठी म्हणा किंवा बिझनेसेससाठी म्हणा. तर आज काय की वेगळ्या वेगळ्या संस्था ज्या कार्यरत आहेत, मॅट्रिमोनियल वेबसाईट्स आपण ज्याला म्हणतो, तर त्याचं आपल्याला जवळपास हे होतं, मदत होते. कारण काय की आता विभक्त होण्याचं प्रमाण सुद्धा जास्त वाढलेलं आहे. एक्सपेक्टेशन्स वाढले ऑफकोर्स दोघांचे पण, आणि बरेचसे त्याला कारणीभूत आहेत. पण ते प्रमाण जे वाढलेलं आहे त्यामुळे आता लोक मध्यस्थी करायचं टाळतात, हे सध्या पाहण्यात येत आहे आपल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याला जर का परफेक्ट मॅच पाहिजे असेल तर एक थोडंसं फॅमिलीचं म्हणा किंवा नातेवाईकांचं प्रेशर असतं की नाही तू आपल्याच कास्टमध्ये करायलाही पाहिजे. परंतु काय होतं की मी जेव्हा तिथे ऑप्शन सिलेक्ट करते, एखादा वेबसाईट आहे मॅट्रिमोनियल, तिथे मी सिलेक्ट केलं इफ आय एम XYZ माझी कास्ट आहे, मी ते XYZ तिथे सिलेक्ट केलेलं आहे, तर मला त्याच कास्टचे ऑप्शन्स येतात. पण मग काय होतं की मी त्यातूनच कॉम्प्रोमाइज करते कुठेतरी, मला पटत नाही पण तरी नाही मला कास्टमध्येच करायचं आहे, तो मी करते. हेच आपण थोडंसं आता हा ऑर्थोडॉक्स विचार आपण थोडासा सोडला. वी ऑल आर एज्युकेटेड, वी ऑल आर लिटरेट पीपल नाउडेज, आणि मी थोडासा जर का प्लस मायनसमध्ये दुसऱ्या कास्टमध्ये ते ऑप्शन जर का मला परफेक्ट मॅच मिळत असेल, समजा मी अधिकारी, मला अधिकारीच पाहिजे, मला माझ्या रिजनमध्ये किंवा मला समजून घेणारा जोडीदार पाहिजे, आणि तो जर का मला मिळत असेल थोड्याशा वेगळ्या कास्टमध्ये, सेम रिलिजनमध्ये, तर मला असं वाटतं की काही हरकत नाही आहे. कारण की आपण हे कास्टिझम करत बसलो तर आपण सगळे मागेच राहूत, आणि हे आपण जर का थोडंसं सगळ्यांनी मिळून पुढे गेलो तर आपलं नक्कीच रिलिजन पण पुढे जाईल.
सो ते एक आहे समाजाचं त्याच्यामध्ये. इवन आपल्या वधूवर परिचय पत्रकमध्ये पण आपण एक प्रश्न लिहिलेला आहे तसा. शक्यतो परिचय पत्रकमध्ये किंवा ऑनलाईन वेबसाईटमध्ये जरी आपण पाहिलं तर तिथं आपल्याला कास्ट विचारली जाते. आपले एक तर विचारले म्हणजे ऑब्व्हियसली आपण पण तिथं विचारलंच आहे कास्ट, पण तिथं खाली आपण लिहिले की तुम्हाला आंतरजाती विवाह चालेल का, हो ऑब्लिक नाही. जेव्हा हा प्रश्न समोर येतो ना तेव्हा लोक विचार पण करतात, अच्छा आपण पाहू पण शकतो. म्हणजे कोणता तरी एक प्लॅटफॉर्म असा आहे की तो हे पण विचारतो आपल्याला आंतरजातीय चालेल किंवा नाही. आणि हे तुम्हाला सांगतो जवळपास 90% हे आपल्याला म्हटले हो आंतरजातीय चालेल. काही जणांचं म्हणणे नाही आम्हाला फक्त आमच्याच कास्ट पाहिजे. पण लोक टर्न होतात, म्हणजे त्यांना पण जर का आपल्यानुसार आपल्या ज्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला पाहिजे पण ते दुसऱ्या कास्टमध्ये असेल तर लोक तयार आहेत. फक्त पर्टिक्युलर आम्हाला हिंदूमध्ये पाहिजे एवढं म्हणू शकतात, पण तयार आहेत लोक. मानसिकता तशी आहे. आपण इट इज नॉट आवर कंपल्शन. जे आम्हाला जाणवलंय सध्या आता जे एक्सपेक्टेशन जे आहेत ते जर फुलफिल होत नसतील तर मग फ्रस्ट्रेशन कडे माणूस जायला लागतो. आणि त्या फ्रस्ट्रेशन कडे जाण्यापेक्षा मग हा एक पर्याय तुमच्याकडे आहे आणि तो तुम्ही वापरला पाहिजे. हो, आणि पर्याय देतो. एखाद्याचं म्हणणं नाही असेल तर त्याला त्या प्रोफाईल पण पाहायला मिळतील आपल्याकडे. किंवा बऱ्याचदा असंही होतं की एखाद्याला त्या पर्टिक्युलर स्पिअरमध्ये स्थळ मिळतच ना, नाकारला पण जातो बऱ्याचदा आणि मग त्याच्यातून मग दुसरा मार्ग तो शोधला जातो. आणि दुसरा एक इश्यू आता आपण की मॅट्रिमोनियल साईट्स आहेत, नंबर ऑफ मॅट्रिमोनियल साईट्स आहे. बऱ्याचदा असंही लक्षात आलेलं आहे की या मॅट्रिमोनियल साईट्सवर जी माहिती दिली जाते ती पण बऱ्याचदा जी आहे की ती ऑथेंटिक नसते, नंतर कळतं. मग याच्यासाठी काही सुचवाल का तुम्ही, म्हणजे कुठला कायदेशीर त्याच्यासाठी हे आहे किंवा कसं ते डील करायचं? सर, जे क्राईम्स वाढतात ते याच्यामधूनच वाढतात आणि जे विभक्त होण्याचं प्रमाण वाढले तेही यामुळेच वाढले. कारण काय होतं की आपण ब्लाइंडली कधी कधी विश्वास ठेवतो. लग्न ही खूप नाजूक गोष्ट आहे. आता आपली जी संस्था आहे सरस्वती दृष्टी फाउंडेशन, याच्यामध्ये आपण सांगितलं की नंबर ऑफ उपक्रम त्याच्यामध्ये आहे. ही संस्था नेमकं कशा पद्धतीने काम करते बरं? याच्यामध्ये आपलं तिथं दोन एक संभाजीनगरमध्ये आपली संस्था आहे सरस्वती दृष्टी फाउंडेशन. संभाजीनगर आणि जालन्याच्या एकदम मधोमध, म्हणजे संभाजीनगर पासून 30 जालन्यापासून 30. तर याच्यामध्ये आपण जो उपक्रम चालू केलेला आहे विवाह जुळवणी याच्यातला आहे. आपल्याकडे तिथं एकतर 2 एकरमध्ये जागा पण आहे एकदम स्पेशियस. बऱ्याचदा असं होतं की ज्यांचं एज बार झालं ते विचार करतो कोणत्या तरी एखाद्या मंदिरात जाऊन लग्न करू. आपल्या इथं कसं आहे विवाह जुळवणी केंद्र पण आहे, तिथंच एक मोठं लॉन्स पण आहे आणि तिथं सरस्वती देवीचं मंदिर पण आहे. तर ज्यांना असं वाटलं की आपण डेस्टिनेशन वेडिंग करायला पाहिजे, म्हणजे कोणतेही एज ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी आपल्याकडे सगळे तिथं सोयी सुविधा पण आहेत. पण आणि या प्रित्यर्थ कसं आहे की कोणालाही कोणत्या कार्यालयाचं वगैरे बिल दिलं जातं तर आपल्याकडे ती देणगी पावती दिली जाते, कारण आपलं स्वतःच एक संस्थान आहे ते. तर हा पण एक फायदा आहे. आणि याच्यामध्ये विवाह जुळवणी केंद्र जेव्हा आपण ठरवलं होतं करायचं तेव्हा आपण एक त्याच्यावर मासिक एक विशेषांक काढला होता. म्हणजे त्याच्यामध्ये जसं की तुम्ही पहिला प्रश्न विचारला होता की लॉयर असणं म्हणजे एखादं कायदेतज्ञ असणं आणि जनरल विवाह जुळवणीमध्ये काय फरक आहे. आपण याच्यामध्ये हुंडा प्रतिबंध कायदा काय आहे हे त्या विशेषांकामध्ये दाखवून दिलेले की नेमका त्याचे क्लॉजेस काय आहेत, सेक्शन्स कोणते आहेत विवाह जुळवणी कायद्याचे, की लोकांना हे माहिती आहे की हां तसं काय हुंडा घ्यावा नाही द्यावा नाही, पण तरी सुद्धा ही प्रथा सर्रास आज पण सुरू आहे. मग ते जर का एखाद्या विवाह संस्थेने कोणी आजपर्यंत प्रयत्न केला नाही, आपण जर का फक्त आपल्या एका विशेषांकामध्ये ती माहिती देतो, लोक अवेअर होतात. म्हणजे आपल्याकडे येणारा जो वर्ग आहे यांना माहिती की हे या पद्धतीचे आहे, इथं तसं काही बेकायदेशीर गोष्टी काही यांना चालत नाही. म्हणून आपला तो विशेषांक आहे. त्यामध्ये बरेचसे असे सामाजिक टॉपिक आहेत की विवाहासाठी मुलीसाठी वय 18, मुलासाठी 21, हा एज डिफरन्स का, इलेक्शन कार्डमध्ये किंवा कोणत्याही जे आपण मतदान करताना किंवा कोणत्याही याच्यात म्हणजे डिग्री पण जेव्हा आपण पास होत होतो तेव्हा कधी हा फरक दिसत नाही आहे, पण नेमकं इथंच का, त्याच्यावर पण आपले लेख आहेत. आणि याच्या महत्त्वाचं म्हणजे आपल्या संस्थेमध्ये ज्यांचं पण कोणाचं लग्न होईल, जेव्हा त्यांना पहिलं अपत्य होईल, मुलगी होईल, तेव्हा आपण त्यांना संस्थेतर्फे सुकन्या समृद्धी योजना जी आहे, खूप चांगली योजना आहे सरकारची, ती प्रत्येकाने ती वाचायला पाहिजे. म्हणून आपल्या विशेषांकामध्ये पण त्या सुकन्या समृद्धी योजनेची माहिती दिली. बऱ्याचदा गव्हर्नमेंट स्कीम अंडरस्टँड करायला अवघड जातात, तर ते आपण एवढ्या सोप्या पद्धतीने दिले की समजा एखाद्या गृहस्थाने म्हणजे एखाद्या वडिलांनी मुलीचं 500 रुपये जर का जमा करून ते खातं सुरू केलं, त्यांना लक्षात इनडायरेक्टली जेव्हा आपण 21 वर्षानंतर ते खात्याचा आपल्याला जेव्हा लाभ होतो तेव्हा पाहिलं तर एवढी राशी त्याच्यात जमा होऊन जाते. 18 वर्ष तर आपल्याला जमा करावं लागेल ती, नंतर 3 वर्ष गव्हर्नमेंट तेवढी जमा करते.
हे लोकांना माहीत नसतं. म्हणजे एक्झाम्पल वाईज आपण ते समजून दिले. आणि त्यातल्या त्यात आपली संस्था काय करते की यांच्यासाठी खास जेव्हा त्यांना पहिली मुलगी आपणच कागदपत्र, फक्त तुम्ही आम्हाला आधार कार्ड वगैरे ते द्या, आपणच ते अकाउंट उघडून देणार, 500 रुपये आपण जमा करून त्यांना ते खातं उघडून देणार. नंतर ते ऑब्व्हियसली ते रेग्युलेट तर करतील जेव्हा सर्व गोष्टी पुढे आलेल्या तेव्हा. हा खूप चांगला उपक्रम आहे. म्हणजे की चला विवाह जुळणी आणि त्याच्यानंतर जे आहे त्याच्यात गव्हर्नमेंट स्कीम्स असतील आणि विशेषतः मुलींच्यासाठी ज्या ज्या योजना आहेत तर त्याही तुम्ही प्रोव्हाइड करताय. सो याच्यातून ते अवेअरनेस पण येते. हां बरं, एवढं सगळं तुम्ही लोक करताय आता सर्व पुन्हा फॅमिली इन्व्हॉल्व याच्यामध्ये आहे. तुमचं प्रेरणास्रोत काय बरं या सर्वाच्या मागे? ऑफकोर्स आमचे वडील आमचा प्रेरणास्रोत आहे याच्यामध्ये. कारण आम्ही खूप लहानपणापासून बघत आलो की त्यांनी जे पण काही हार्डवर्क केलं एवढे इझी नाही आहे सर की आपण आपले बिझनेसेस कम्प्लिटली स्टॉप करून समाजकार्य करावं. असे खूप कमी लोक आहेत आपल्या समाजामध्ये जे हे समाजकार्य करतात. आणि पप्पांनी लहानपणापासून आम्हाला तेच सांगितलं की तुम्ही कायद्याचं शिक्षण घेऊन समाजाला कसा त्याचा उपयोग होऊ शकतो ते तुम्ही करा. तर याच्यासाठी आमचा प्रेरणास्रोत आमच्या वडीलच आहेत, रवींद्र देशपांडे. सो खरं तर बऱ्याचदा प्रेरणास्रोत जे असतात तर ते इकडं तिकडं शोधले जातात, लांबवर जातात लोक, काही इतिहासात जातात. सो तुमच्या आजूबाजूला तुम्हाला तुमचे प्रेरणास्रोत जे आहे तर ते शोधता आले पाहिजे. त्याच्याने गोष्टी खूप सोप्या होऊन जातात. आता जवळपास 1.5 वर्षापासून संस्था वर्क करताय समजा, बरोबर? पण ॲक्च्युअल जे आहे की तुमचं काम ते किती दिवसांपासून याच्यासाठी चालू आहे? ज्याला संस्था तर 1.5 वर्षापासून, पण त्याच्या आधी पण त्याचं प्लॅनिंग आणि त्या सगळ्या गोष्टी असतील. हा, प्लॅनिंग तर तसं आम्ही लॉकडाऊन पासून करतच होतो. बरेचसे मुद्दे आहेत काही त्या गोष्टीवरती आपण यावेळेस करू शकतो. कारण कसं एखादा व्यवसाय क्विट करून लगेच हे करणं ती सोपं नसते, त्यालाही बराच काळ द्यावा लागतो. म्हणून आम्ही तेव्हा जस्ट प्लॅनिंगला तर तेव्हापासूनच लागलो होतो. मग आपण काय कोणत्या ॲक्टिव्हिटी करणार, कशा करणार. आणि मला एक गोष्ट सांगायला पण आनंद होतो की आपण सरकारकडून, जरी हा एक सामाजिक संस्था आहे, आपण सरकारकडून कोणतंही अनुदान नाही घेतलेले. आपण स्वतःच्या बिझनेस मधलाच पैसा वापरून प्रसंगी आपण लोन काढून या गोष्टी केल्या आहेत. कधी कधी वेळ प्रसंगी प्रॉपर्टी काढून सुद्धा आपण आपला पैसा लावला. परंतु ना गव्हर्नमेंटकडून 1 रुपया घेतला, नाही कोणत्या एखाद्या व्यक्तीकडून पर्टिक्युलर आपण कोणता पैसा घेतलेला आहे. तर स्वतःच्या पैशावरच आपण हे सर्व उभं केलेलं आहे. आणि आपल्याला जरी शेवटी कसे कोणतीही संस्था असेल तिला मोठं म्हणजे ग्रोथ करायचं असेल तर त्याच्यातून काहीतरी रेव्हेन्यू जनरेट होणं पण तेवढं गरजेचं असतं. म्हणून मग आपण कसं केलंय की कोणत्या लोकांना मंदिरासाठी वर्गणी जसं आपण घेऊन घेतो पावती फाडा वगैरे असं काही न करता आपणच एक चांगले कामं करू की त्या कामं पाहून लोक म्हणतील की हा हे चांगलं काम आहे, आम्हाला याचा पर्टिक्युलर फायदा झाला. कोणी असं नाही देणगी कोणाकडून घ्यायची, कोणाकडून फायदा झाला तर ते देणगी स्वरूपात आपल्याला देतील. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपण हे मॅरेज ब्युरोचं जे आहे केवळ 1100 रुपये नोंदणी शुल्क ठेवले. याच्यामध्ये आपण लग्न जुळेपर्यंत त्यांना सेवा देणार आणि लग्न जुळल्यानंतरही ते जे आपण एक 5,000 रुपये फी ठेवली की मुलगा मुलगी 5,000 रुपये देतील, त्याची त्यांना देणगी पावती मिळणार आहे. तर या म्हणजे अशा स्वरूपातून जर का संस्थेकडे रेव्हेन्यू आला आहे तर आपलं सामाजिक काम पण होत आहे. आणि जी पण आपण ही 1100 रुपये फी ठेवलेली या ते केवळ मी आणि हे नसून टोटल 11 लोक आहेत. त्यामध्ये पण कायदेतज्ञ जास्त आहेत. आमचं म्हणजे सर्कलच ते असल्यामुळे एक तर रिटायर्ड जज सुद्धा आहेत, ते पण आपल्या या कार्यामध्ये आहेत. म्हणून आपण कमीत कमी शुल्क घेऊन किती चांगली जास्तीत जास्त सेवा देऊ शकतो. या 1100 मध्येच आपण त्यांना मोफत विशेषांक पण देणार आहे. यज्ञव्रत म्हणून विशेषांक आहे, काही दिवसातच तो प्रकाशित होणार आहे. बऱ्यापैकी त्याचं काम पण झालेलं आहे, तोही त्यांना मोफत मिळणार आहे. तर नक्कीच याचा फायदाच होणार समाजाला. आता एकतर ज्यावेळेस असं सगळं काम सुरू होतं आणि तुम्ही खूप चांगलं काम करता तर इतरांना वाटतं की आपण पण या कामाचा भाग असलं पाहिजे आणि ते मग तुम्हाला व्हॉलंटरीली जे आहे मग ते कॅश ऑर काइंड त्या पद्धतीने वर्क होत जातं नक्कीच. सो तुमच्या कामासाठी जे आहे तर ते शुभेच्छा नक्कीच असतील. तुमचे जे अनुभव आहेत हे सगळं करत असतात ना, तुम्हाला काही ठिकाणी काही चॅलेंजेस फेस करावे लागले असतील, काही ठिकाणी नकारात्मक पण होतो आपण की इतकं सगळं आपण करतो आणि वर्क होत नाही आहे, किंवा काही खूप चांगले अनुभव जे आहेत की जे आपल्याला प्रेरित करतात की नाही आपल्याला हे कंटिन्यू ठेवायचं आहे, अशा काही गोष्टी शेअर करू शकता तुम्ही? जसं तुम्ही म्हटलेत दोन्ही पण अनुभव आलेले आहेत काही. म्हणजे मी जर का पर्टिक्युलर आता आपल्या MPSC क्षेत्रामध्ये जर का सांगायचं तर आता आपलं ही विवाह जुळणी संस्था हे खास स्पर्धा परीक्षा क्षेत्रांसाठी नव्हती. ही आपली एक जनरल, आम्ही जेव्हा विचार केला होता हे जनरल लोकांसाठी. पण मला ही इथली व्यथा कळाली, मला माहितीच होती
या क्षेत्रामध्ये टीचिंगमध्ये पुस्तकाच्या माध्यमातून एवढ्या विद्यार्थ्यांसोबत संपर्क असल्यामुळे लक्षात आलं की खूप मोठा ग्रुप हा आहे, जिथं जर का असं लक्षात आलं एका प्लॅटफॉर्मवर मदत होईल तर खूपच चांगलं आहे मुलांसाठी. तर परंतु जेव्हा काही ठिकाणी अशी चर्चा केली, काही म्हणजे जे अकॅडमीशी रिलेटेड लोक होते त्यांना असं वाटलं की नाही, तुम्ही म्हणजे जिथं आम्ही प्रयत्न करतोय की विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्यावं, त्यांना अधिकारी बनवू, आणि तुम्ही हा विषय घेऊन येत आहे की पोरांनी लग्न करायला पाहिजे, पोरींनी लग्न करून द्यावं, तर तेव्हा असे चॅलेंजेस पण आलेले आहेत. म्हणून एक करू का नाही करू याच्यामध्ये खूप म्हणजे निगेटिव्ह, आणि आले तर जास्त निगेटिव्ह पॉईंट्स. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं, काही लोक प्रेरित करणारे पण असतात. जसं की मी हा सेमच विषय तुमच्याकडे घेऊन आलो तर मला इथून खूप चांगली प्रेरणा मिळाली. तुम्ही वास्तव परिस्थिती पण दाखवून दिली मला की नेमकं ही म्हणजे खूप मोठं काम तुम्ही करतायत या माध्यमातून. आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून हे अजून लोकांपर्यंत पोहोचू. तर काही असे प्रेरित करणारे, प्रेरणा देणारे पण असतात, आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये या गोष्टीला एवढं सपोर्ट करणारे, आणि जसं की सुरुवातीपासूनच मला तुमची मदत आहेच प्रत्येक गोष्टीमध्ये या फील्डमध्ये, तर याही गोष्टीमध्ये एकदम पॉझिटिव्हली पाहून प्रेरणा देणार माझ्यासाठी ऑब्व्हियसली तुम्हीच आहेत प्रेरणास्रोत. आता ज्या लोकांचा हा इश्यू होता की बाबा लग्नाचं सांगताय, तर मग त्यांना सांगणं अपेक्षित होतं की हा लग्न करून पण लोक करू शकतात गोष्टी. किंवा जसं की आपल्या समोर उदाहरणच आहे, प्रमोद चौगुले जे राज्यातून पहिले आले आणि 2 वेळेस आले, त्यांनाही त्यांचे लग्न झालेलं होतं. तर म्हणजे आपलं एकच उद्देश आहे की योग्य वेळेत योग्य निर्णय घ्या. आणि प्रत्येक आई वडिलांना हेच वाटत असतो की म्हणजे तुम्ही अधिकारी व्हा, नोकरी व्हा, काही करा, व्यवसाय करा, पण एक चांगला संसार घेऊन या, त्यांची तेवढीच एक इच्छा असते. तेवढी म्हणल्यानंतर नंतर पुन्हा की मग पोरं बाळ, म्हणजे त्यांना संसार छान थाटलेला पाहिजे इच्छा असते. अधिकारी बनणं हे तर तो एक वेगळा पाठ झाला. परंतु याच्यामध्ये कसं होतंय की पोरं इथंच वर्षानुवर्ष वाया घालतायत आणि त्यांना मग नंतर बरेचसे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तर हे परिस्थिती, आणि जसं की तुम्हीच मला म्हणजे तुम्ही तर एक डिव्हाइस पिनचं पण उदाहरण दिलं होतं, तसं अजून एकही माझ्याकडे एक उदाहरण आलं होतं की जी सर्वात मोठी पोस्ट एमपीएससी क्षेत्रात, ते पोस्ट घेणारे सुद्धा आज सुद्धा बरेचसे म्हणजे त्यांना सुद्धा लग्न होण्यासाठी अडथळे येतात. पोलीस डिपार्टमेंट नको, 24 तास नोकरी, म्हणजे वेगवेगळे थॉट्स वाले असतात. याच क्षेत्रातली जर का मुलगी असेल तर त्यांना माहिती आहे की आपली ड्रीम पोस्ट आहे, या व्यक्तीचा त्याग काय असेल इथपर्यंत तो पोहोचलाय, तर ते समजून घेण्यासाठी फार सोपं पण जातं. खरं तर स्पर्धा परीक्षेमध्ये जे आहे की बऱ्याचदा असं होतं की तो काळ निघून जातो, म्हणजे वर्षानुवर्ष, आणि शेवटी ते आहे की चला आपण क्लोज जातोय, हा म्हणजे तो चान्स घेतला पाहिजे, पुढची परीक्षा दिली पाहिजे. कदाचित मग मॅरेज असेल किंवा त्याच्या संबंधी बाबी आहे, त्याच्यामुळे मग इकडं निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. पण तुमचा जोडीदार चांगला असला तर गोष्टी फार वेगळ्या पद्धतीने होतात. आणि आता एक याच्यामध्ये जो मुद्दा येतो बघा की चला विवाह करताना जे आहे किंवा लग्नाच्या वेळेस जोडीदार निवडताना जे आहे की कुठल्या बाबींवर तुम्ही भर दिला पाहिजे असं तुम्हाला वाटतं बरं? सर, सध्या जे विभक्त होण्याचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यामध्ये मेजर फॅक्टर्स हे आहेत. एकतर काय होतं, जेव्हा सिरियस ग्राउंड्स असतात आणि ते प्रूव्ह होतात तेव्हाच ती ऑर्डर असते सेपरेशनची. अदरवाईज आता सध्या तर प्रोसिजरच अशी आहे की प्रत्येक ठिकाणी काउन्सिलिंग केलं जातं, विच इज पार्ट ऑफ द प्रोसिजर. काउन्सिलिंग केलं जातं कारण कुठल्याही आपल्या समाजामध्ये खूप जास्त वर्चस्व दिलेलं आहे लग्न या गोष्टीला. आपण जे म्हणतो अर्धांगिनी असते ती, आणि आपण जे रिच्युअल्स फॉलो केलेले असतात लग्नामध्ये, त्या सगळ्या गोष्टींना एक इम्पॉर्टन्स आहेच आहे किती नाही म्हणलं तरी. त्यामुळे कुणाचीच इच्छा नसते की ते लग्न तुटावं बाबा असं. त्यामुळे कोर्टाने सुद्धा तो विचार केलेला आहे की नाही, कोर्टही आधी तेच म्हणेल की नाही, तुमचं जर का पॅचअप होत असेल, काही तुम्ही या गोष्टींना समजून घ्या, त्या या गोष्टी समजून घेतील, तर प्रयत्नही प्रत्येक वेळेस केल्याच जातात. पण जिथे मेजर फॅक्टर्स असतात, फॉर एक्झाम्पल मेडिकल काही इश्यू आहे, इन्सेन आहे पार्टनर, और त्याला काहीतरी सिरियस डिसीज आहे जिथे काही गोष्ट पुढे नाही जाऊ शकत, तर ह्या गोष्टींमध्ये मग तिथे सेपरेशन इज निडेड. मग जी ऑपोजिट पार्टी आहे त्याचं सुद्धा लाईफ स्पॉईल करून काही फायदा नसतो. सो अशा ही एक गोष्ट झाली. दुसरी एक गोष्ट झाली फसवणूक. फसवणूक खूपदा होते. आपल्याला सांगितलं जातं की मला एवढी एवढी सॅलरी आहे, माझं इन्कम एवढं आहे, आमचे इथे प्लॉट्स आहेत, आमचं शेतीवाडी आहे, दाखवले पण जातात आणि दाखवले जातात कारण की आजकाल पोस्ट डॉक्युमेंट्स बनवणं इज व्हेरी इझी. तर हे चुकीच्या गोष्टी ज्या पहिले दाखवल्या जातात आणि मग नंतर सत्य परिस्थिती कळते लग्नानंतर, तर मग ही जी काही फसवणूक झालेली असते, तर याही गोष्टींमध्ये विभक्त होतात पार्टीज.
तर आमची संस्था काय करते की सर्च रिपोर्ट घेते. म्हणजे आम्ही काय करणार, आम्ही फॉर एक्झाम्पल आमच्याकडे एक मुलगी आली आहे, मुलगी आहे लग्नासाठीची, आणि जी मुलगा बघते, पार्टनर बघते, तर आम्ही जर का तिला एखादा व्यक्ती सजेस्ट करतोय तर त्या व्यक्तीचं आमच्याकडे सगळं व्हेरीफाय केलेलं असणार आहे विथ ऑथेंटिक डॉक्युमेंट्स. असं नाही की त्याने जे सबमिट केलं त्याच्यावरच त्याच डॉक्युमेंटवर आम्ही रिलाय करतोय. आम्ही परत ते आमच्या लेवलला क्रॉस व्हेरीफाय करणार. फॉर एक्झाम्पल त्याने आम्हाला सॅलरी स्लिप दिलेली, तर मी म्हणणार नाही की ठीक आहे त्याने मला लाखाची सॅलरी स्लिप दिली तर त्याचं सॅलरी तेवढंच असेल. माझ्या लेवलला परत मी ते व्हेरीफाय करणार. सो जे पण काही डॉक्युमेंट्स आम्ही मागवतोय, त्यांनी म्हटलं माझ्याकडे बाबा एवढी एकर शेती आहे, ठीक आहे तुम्ही आम्हाला 7 बारे द्या त्याचे. आम्ही प्रत्येक डॉक्युमेंट, गव्हर्नमेंट डॉक्युमेंट आम्ही चेक करणार. पास्ट पण काही असेल तेही आम्ही चेक करणार. कारण की मोस्टली आम्ही खूप साऱ्या संस्था आहेत ज्या लग्नाला सपोर्ट करतात. आम्ही मोस्टली फोकस करतोय की विडो आणि सेपरेटेड वुमन ऑर मॅन असं. तर मग त्याचे पास्ट पण काही ऑर्डर्स आहेत जर का मॅटर्सचे, तर ते पण आम्ही व्हेरीफाय करणार. तर आम्ही सर्च रिपोर्ट देतोय, ही आजपर्यंत तुम्हाला कुठल्या संस्थेमध्ये पाहायला मिळालं नसेल. सेकंड, आम्ही मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा त्यांचे एकमेकांना शेअर करणार. सो दॅट खूपदा असं होतं की मेडिकल इश्यूमुळे सुद्धा पुढचे प्रॉब्लेम्स होतात, तर ते व्हावे नाहीत हे टाळण्यासाठी आम्ही या 2 गोष्टीवरती भर देतो. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की त्या व्यक्तीने दिलेली माहिती जी आहे ती क्रॉस व्हेरीफाय करणं. आणि दुसरं जे आहे तर ते वैद्यकीय चाचणी जी आहे दोघांची झाली पाहिजे प्रॉपरली जे आहे. कारण जसं की आता आपण पाहतो, मुलांनी सांगितलेलं असतं मुलाकडच्यांनी की मुलाला 10 लाखाचं पॅकेज आहे, पुन्हा त्यांना इथं एक आमचं घर आहे, पुन्हा पुण्यात फ्लॅट आहे, गावाकडे शेती आहे. परंतु ती शेती असते, एक तर शेती जरी म्हणजे आपल्याला कागदपत्र दिसते, त्यांच्याकडे पोझिशन नसतं. पुन्हा ती सामूहिक असू शकते, गरजेचं नाही की यांच्याच नावावर पूर्ण शेती. वादात्मक असते, डिस्प्यूट मॅटरमध्ये असतं. फ्लॅट सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा असू शकतं की फ्लॅटचं अजून पोझिशन मिळालं नाही मिळालं. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की लग्नानंतर कळतं की ते जे आपल्याला सांगितलेलं होतं. आणि कधी पण कसं होतं, मुलींकडचे जेव्हा मंडळी येते, जेव्हा प्रायमरी स्टेज होऊन जाते की हां प्रोफाईल वगैरे पडते, जेव्हा आपली बैठक होते मुलींची, तेव्हा कसं आहे की विचारणारं कोणीच नसतं मुलींकडून. पाहिलं तर क्युरियोसिटी सगळ्यांना असते. मुलांनी तर सांगितलं आपल्याला 10 लाखाचं पॅकेज, पण खरं 10 आहे हे कोणीच नाही विचारणार. मुलीवाल्याकडचे पण बरेचसे मोठमोठाले म्हणजे वडीलधारे लोक वगैरे असतात, पण विचारत कोण? कारण ज्यांनी विचारलं तो तिथून वाईट होणार. मग यांचं जरी पॅचअप झालं, किती चांगलं जरी झालं, ट्रस्ट इश्यूवर येऊन जात होतो. आणि हे गरजेचं असतं, वाटत प्रत्येकाला असतं. आता कोणी उपस्थित केला मुद्दा की यांचं मेडिकल चेकअप करून घेऊ, तर काय कोणी शब्दशः अर्थ घेतं. पण कधी कधी कसं हेरिडेटरी डिसीज असतात, त्या नंतर लक्षात येतात. अस्थमा झालं, म्हणजे या एज ग्रुपमध्ये पण 25-30 मध्ये पण बीपी हाय असणं, शुगर असणं, या गोष्टी पण आता खूप पाहायला मिळतात आपल्याला. म्हणून तुम्ही जर का म्हणजे लग्नपत्रिका जसं पाहणं हे बऱ्यापैकी मस्ट, किंवा विचारतात तरी आजकाल की तुम्ही पत्रिका बघायची आहे का नाही, पण ही गोष्ट कधीच कोणी विचारत नाही. आणि कारण कसं आहे की एक प्लॅटफॉर्म नव्हता तो, आपण एक प्लॅटफॉर्म उभा करतोय की आपण तुम्ही या गोष्टी पण पाहिजे तर तुम्ही विचारू शकता. मॅन्डेटरी आपण करत नाही, पण आपल्याला हे लक्षात येते की आपल्याकडे खूप पॉझिटिव्ह पॉईंटनी पाहत की तुमची संस्था कोणतीही असो, ही संस्थाच एक काम करू शकते. पर्टिक्युलर समजा मी जरी असेल, मी सुद्धा नाही म्हणजे माझ्याकडे पण पाहण्याचा म्हणजे एक नजर वेगळी असू शकते मुलाकडच्यांची, की तुम्ही कसं काय मागताय आम्हाला सर्च बोर्ड. मी जरी असलो, मी एका संस्थेचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे की आमची संस्थेची ही प्रोटोकॉल असेल, या पद्धतीने आम्ही इथं चालतो, तेव्हा या सगळ्या बाबी शमतात इथं आणि या प्रोसिजरनी जातात. मग नंतर आणि याचा फायदा दोघांना पण होतो. म्हणजे आपल्याकडे आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातलं स्थळ आहे, तर 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे, वार्षिक 2 लाख रुपये. आणि तरी सुद्धा मुलीला म्हणजे या क्षेत्रातल्या मुलीला जेव्हा ती प्रोफाईल पाठवली तर पटली पण, म्हणजे गोष्ट पुढे पण जायला तयार. तुमचं उत्पन्न 10 असो किंवा 2 असो, पण जे आहे ते स्पष्टपणे समोर यायला पाहिजे. आणि एका संस्थेच्या माध्यमातून जर का रिपोर्टनी या गोष्टी समोर येत असेल, म्हणजे कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना वकिलामार्फत एक सर्च रिपोर्ट घेतला जातो, किंवा इव्हन आपल्याला मॉर्गेज जरी करायचं असेल तर बँकेच्या पॅनलवरचे वकील सगळी माहिती काढून एक सर्च रिपोर्ट देत असतात. आणि प्रॉपर्टी तर एक म्हणजे घेणं विकणं या दुसऱ्या गोष्टी. आपण लग्नाकडे खूप लग्नाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन वेगळा. आपण पूर्ण आयुष्य त्याला समर्पित करणार आहे, ज्याला म्हणतातच अर्धांगिनी, म्हणजे ज्या मुलीमुळे पूर्ण आयुष्य पूर्णत्वास येणार आहे, यांचा संसार उभा राहणार आहे. तिथंच कुठं हाजीगाजी करायला नको व्हायची, तिथं या प्रॉपर वेनी गेलं तर याचा दोघांनाही फायदा होणार.
असं बहुतांशी याच्यात आपल्याला लिहिलेलं किंवा त्याचे रेफरन्सेस मिळतात की लग्न हा एक व्यवहार आहे. म्हणजे बऱ्याचदा ते सगळे कॅल्क्युलेशन्स असतात की हा मग किती इन्कम आहे, किती प्रॉपर्टी आहे, हा याच्या पलीकडे जाणं जरा गरजेचं आहे आजच्या डेटमध्ये. विवाहाचं वय जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि दुसरा एक मुद्दा आहे बघा की मुलीचं जे विवाहाचं वय आहे म्हणजे कायदेशीर आज ते 18 आहे समजा, तर ते 21 करण्यासंबंधी पण आता सगळ्या गोष्टी सुरू आहेत. तर काय वाटतं बरं तुम्हाला विवाहाचं वय जे आहे ते वाढतंय त्याच्याबद्दल? वाढतंय याचं महत्त्वाचं कारण हेच की आपले जे गोष्टी आहेत ज्याला आपण प्रेफरन्स देतोय त्याच्यामध्ये कुठंतरी आपण योग्य वेळी योग्य निर्णय पण घेणं गरजेचं आहे. फक्त आपण एकाच गोष्टीला अडून बसलो नाही, मला अधिकारीच बनायचंय किंवा मला अमुक एवढा एक प्रोजेक्ट झाल्यानंतरच मला हे करायचंय, त्याच्यामध्ये कसं आहे न कळत तो काळ खूप चालला जातो, आपल्याला ते लक्षात येत नाही. आणि नंतर जेव्हा एक पर्टिक्युलर एक वय निघून जातं त्याच्यानंतर आपण पण बरंचसं पाहतोय की एवढे प्रॉब्लेम्स येतात की जसं की आपल्याकडे एक महाराष्ट्रामधले सध्या खासदारकीला उभे आहेत ते, त्यांच्या प्रोफाईल आली तर त्यांच्या प्रोफाईलमध्ये त्यांनी स्वतःचं उत्पन्न 1.25 कोटी रुपये बँक बॅलन्स दाखवलेले, त्यांनी 1.25 ते 1.5 कोटीचं त्यांचं बँक बॅलन्स पण आहे. पुन्हा त्यांचं एका ठिकाणी चांगल्या पदावर पण आहे, त्यांना महिना पण उत्पन्न जवळपास 2 लाखापर्यंत आहे. आणि आज त्यांचं वय जवळपास 40 पर्यंत आलेले, तर त्यांना तरीही एवढा प्रॉब्लेम आहे की म्हणजे एवढं बॅकग्राऊंड त्यांची प्रॉपर्टी वगैरे सगळं असून सुद्धा त्यांना म्हणजे या क्षेत्रात पाहिजे तशी त्यांना मुलगी मिळत नाही. त्याचं कारण काय की तुम्ही आतापर्यंत तुमच्या क्षेत्रात न कळत एवढा वेळ देत गेले, त्याच्यामध्ये घुसत गेले, पण शेवटी घरच्यांची अपेक्षा किंवा एका समाज आपल्याकडे ज्या नजरेने पाहतो की सिंगल असल्यानंतर, तर त्या गोष्टीकडे जर का तुम्ही योग्य वेळेत लक्ष दिलं नाही तर अननेसेसरी खूप वेळ होऊन जातो. या वेळेनंतर मग बऱ्यापैकी एक कॉम्प्रोमाइज कुठंतरी करून घ्यावं लागतं. आपली संस्थेमध्येच आपण विधवा आणि घटस्फोटित यांच्यासाठी एक वेगळं अभियानच चालवले, कारण यांना आजपर्यंत विचारणारं कधी कोणी नव्हतं. की जसं की आपण सतीप्रथा किंवा केशवबन या गोष्टी पाहत आलो, काळानुरूप त्या हळूहळू बंद होत गेल्या आणि त्या बंद होणं पण खूप चॅलेंजिंग खूप होतं. म्हणजे तेव्हाचे समाज सुधारक त्यांच्या हातात परिश्रम पाहिले तर लक्षात येतं किती मेहनतीने त्यांनी परिश्रम केल्यानंतर त्या गोष्टी कुठंतरी हळूहळू बंद झाल्या, ज्याचा की त्यांना खूप वैयक्तिक त्रास पण सहन करावा लागले. पण आजच्या ह्याच्यात ही परिस्थिती आम्हाला एक प्रकारे तशीच वाटते की घटस्फोटित आणि विधवा विवाह ज्या म्हणजे विधवा लेडीज ज्या आहेत तर त्यांना सपोर्ट करणार की तुम्ही दुसरं लग्न पण करायला पाहिजे, तुम्हाला हे जे आयुष्य मिळाले हे तुम्ही असंच नाही वाया घालवलं पाहिजे. त्यांना म्हणजे अपत्य असो किंवा नसो, पुढे त्यांना अपत्य होणारच, म्हणजे त्यांना अपत्य असेल पुढे त्यांची पण एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेणारं पण कोणीतरी व्यक्ती तिथं पाहिजे असते. का लेडीजला या गोष्टी ॲडजस्ट करून गेलो खूप अवघड झालं. म्हणून आपण एक अभियान केले की त्या माध्यमातून घटस्फोटित आणि विधवा यांची पण नोंदणी करून घ्यायला पाहिजे. आपण जी ॲडव्हर्टाईज वगैरे करतोय त्याच्यामध्ये यांच्यासाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट रजिस्ट्रेशन करतो. कोणीही विधवा घटस्फोटित आपल्याकडे आहे त्यांच्याकडून आपण 1 रुपये नाही आकारत. आणि जे की मी तुम्हाला सांगितले असं एक खासदारकीच्या उमेदवारीला होते, हे तयार असतात लोक. हे जेव्हा या एज म्हणजे 40 पर्यंत असतात ना, यांची शेवटी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून घ्यावं लागतं. तर हे एज ग्रुपवाले विचार करतात याचं आणि पॉझिटिव्हली विचार करतात, असं नाही की कुठेतरी ऍडजस्ट करा. कारण त्यांनाही माहिती काही आपल्या चुकीमुळे आज वय इथं निघून गेलं. आणि बऱ्याचशा असं असतं म्हणजे 30-32 वयामध्ये घटस्फोट वगैरे मुलींचा होत असतो. तर यांना पण जर का चांगलं स्थळ मिळत असेल असं की ज्यांचं अजून लग्न नाही झालं तर ते पण खूप चांगलं होतं. आता हे जे आलं किंवा 30-32 मध्ये घटस्फोट झालेला आहे किंवा डिवोर्स जे आहे त्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, सेपरेशनचं प्रमाण वाढतं आहे, काय कारण आहेत बऱ्याची? जे मी आता सांगितलं सर, जी फसवणूक होत असते किंवा आजकाल आपण पाहिलं की कोविडमध्ये सगळ्यात जास्त डिवोर्स प्रमाण वाढलं होतं, सर्वात जास्त. ते का झालं असेल मला? कारण की एका छताखाली 24 तास राहायची सवय नव्हती, कधीच नव्हती. आणि आपण घराच्या बाहेर असल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या लपवत होते लोक. आणि ते जेव्हा एका छताखाली राहायला चालू झाले तेव्हा खूप साऱ्या गोष्टी उघडकीस पण आल्या, त्याच्यातून भांडणं वाढले आणि त्याच्यातून डिवोर्स प्रमाण वाढले. तेव्हा मी एक आर्टिकल पण लिहिलं होतं. आता काय झालंय की सध्या मेट्रो सिटीजमध्ये स्पेशली एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर खूप जास्त झालेले आहेत. लोकांना वाटायला लागले की मला खूप ऑप्शन्स आहेत म्हणून. कोणीही आपला इगो किंवा ॲटिट्यूड कमी करायला तयार नाही. पहिल्याच्या ज्या बायका होत्या त्या नवरा म्हणेल ती पूर्व दिशा, अशा त्या प्रिन्सिपल्सवरती चालत होत्या. आज आता असं झालेलं नाहीये, दोघं पण सेम
एज्युकेटेड आहेत, दोघं पण अर्निंग आहेत, त्याच्यामुळे दोघांचा ॲटिट्यूड पण तोच असतो. तर कुठेतरी प्रत्येक पॅरेंट्सने पण आपल्या मुलीला पण तेच शिकवलं पाहिजे की नवऱ्याला थोडंसं प्राधान्य आपण दिलंच पाहिजे. मी असं नाही म्हणते की नवऱ्याने स्वतःला सुपेरियर आणि बायकोला इन्फिरियर समजावं, असं नाही. दोघांनी पण समानता करूनच वागायला पाहिजे. पण जे ऑप्शन्स लोकांना वाटतात ना आजकाल, त्यामुळे डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. परत आपण जे म्हणतो काही काही याच्यावरती मेडिकल पण रिझन्स आहेत, काही काही याला फसवणूक हे पण एक रिझन आहे, आणि काही पटतच नाही आहे हे पण रिझन्स आहेत. सो देर आर मल्टिपल रिझन्स. त्यामुळे हे विभक्त होण्याचं प्रमाण वाढलंय. कुठेतरी त्याला आळा घालण्यासाठी आम्ही हे काम करत आहोत. आणि बऱ्यापैकी सर्वच जे प्रश्न आहेत या पद्धतीचे सर्वांवरच आपण एक सोल्युशन पण काढतोय. जसं सर्च रिपोर्ट हा एक मुद्दा होता की ज्याच्या आधारे प्रकरण कोर्टात जायचे. मेडिकल रिपोर्ट हा एक होता, त्या माध्यमातून पण जायचे. जसं की यांनी सांगितलं त्यामध्येच आपण तंटामुक्ती केंद्र पण आपल्या संस्थेमध्ये आहे, की जसं की आपण एक कायदेशीर टीम असल्यामुळे या गोष्टी तेव्हाच होऊ शकतात जेव्हा तुम्हालाच कायद्याचं ज्ञान आहे. आणि जेव्हा कायदेशीर लोकांच्या टेबलवर आपण पुढे जाऊन बसतो कायदे तज्ञांच्या पुढे, तेव्हा आपल्याला ते जे सजेस्ट करतात की समजा कायदे तज्ञ पण आहे, विवाह जुळवणी या क्षेत्रातले पण आहे, तिथं हे लोक कोर्टाची पायरी चढायचा मग विचार नाही करत. त्यांना माहितीच नसतं की कोर्टाची पायरी चढल्याने यांचाही वेळ जाणार आहे, त्यांचाही वेळ जाणार आहे. प्रत्येकाला असं वाटतं, दोघांनाही वाटत असतं मी बरोबर आहे, मी कोर्टातून जाऊन न्याय घेऊन येणार आहे. पण ती गोष्ट वर्षानुवर्ष यांनाही चेन पडत नाही, आणि शेवटी आपलं इन्कम, आर्थिक वगैरे सामाजिक सगळ्याच अडचणी दोघांनाही फेस करावं लागतं. खूप मॅटर्स असे असतात जे इझिली म्हणजे सॉल्व्ह होणारे असतात. फक्त एक जे असतं ना इगो इश्यू, ऍक्च्युली कोर्टामध्ये सगळे मॅटर्स तसेच पेंडिंग आहेत ऑलमोस्ट इगो इश्यूजमुळे. अदरवाईज कोर्ट सुद्धा बरेचदा त्याच्यासाठी प्रयत्न करत असतात, पण ते लोक अदालत वगैरे पण खूप कमी मॅटर्स त्याच्यामध्ये सक्सेस होतात, कारण इगो कोणाला सोडायचा नसतो. सो अशा वेळी मी बऱ्याच वर्षापासून मी काउन्सिलिंग पण करते, आणि मलाही त्या गोष्टीचं खूप सॅटिस्फॅक्शन आहे की खूप सारे संसार जे आपण म्हणतो माझ्या एका फोन कॉलमुळे किंवा माझ्या एका मीटिंगमुळे त्यांचे टिकलेले आहेत. बाबा कधी कधी फक्त एका चांगल्या गायडन्सची गरज असते. समजून द्यायचं असतं लोकांना की तू इथे चुकतोस आणि तू इथे चुकतीये. ते जर का त्यांना कळालं तर बस सगळं सॉल्व्ड आहे. आणि त्यांना ही परिस्थितीच माहिती. जसं की आपण पिक्चर वगैरे कुठं पाहतो, आय विल सी यू इन कोर्ट, पण त्या कोर्टमध्ये जाण्यासाठी तुम्हाला किती पैसा खर्च करावा लागतो आणि त्यातून तुम्हाला मिळतं काय? म्हणजे तुमचं आयुष्य आपण जास्तीत जास्त गृहीत धरतो, एखाद्याला शुभेच्छा देतो 100 वर्ष आयुष्य तुला. त्या 100 वर्षामधले जरी 10% जर का तुमची इथं म्हणजे 10 वर्ष इथं जात असतील, म्हणजे आयुष्यातलं किती वेळ ते न कळत एखाद्या या कोर्टासारख्या प्रक्रियेमध्ये ते वाया घालवतात. फक्त त्यांना सुरुवातीला जर का गायडन्स मिळालं ना, तर बऱ्याचशा केसेस आहेत की ते तिथंच शमून जातात. फॅमिली मॅटर्स ना, एज इज द एसेन्स. म्हणजे ते सगळ्यात महत्वाची बाब आहे फॅमिली मॅटरमध्ये, जे काही पण केल्या वाया नाही गेलं पाहिजे. आपला जो टाइम असतो ना तो खूप महत्वाचा असतो. म्हणजे आमच्या वडिलांकडून पण 2 प्रकरण तर जस्ट अशातलेच 1-1.5 महिन्यातलेच आहेत. 2 प्रकरण तसेच आलेले होते. तेव्हा हा विवाह जुळवणीचा हा मुद्दा नसताना पण बरोबर असे तिथले इथंच ते स्टॉप झाले. फक्त त्यांनी आम्हाला माहिती दिली असं असं आहे, आम्ही तिथं गेलो आणि लक्षात आलं की खूप कमी याच्यात. जेव्हा त्यांना वास्तव परिस्थिती कळते की याच्यात आपला लॉसच आहे, बरोबर, तेव्हा लगेच गोष्टी मग तिथं शमून जातात. कारण ते जवळपास एज पण 40च्या आसपासचे पुढचे होते. त्यांचा विचार होता आता डिवोर्स घ्यायचा. जेव्हा हे कळतं दोघांपैकी कोणालाच दोघांची कस्टडी मिळणार नाही, एकाला एकाची, आणि ग्राउंड्स जेव्हा लक्षात येतात कोणत्या ग्राउंड्सवर आपल्याला, तेव्हा लक्षात येतं याच्यात काहीच अर्थ नाही म्हणून. हे समजून सांगायला कोणीतरी पाहिजे लोकांना, कारण लेमॅनला ह्या गोष्टी नाही समजत काय. तेव्हा आपण जर का समजून सांगितलं, त्यांना प्रॉपर वे जर का प्रॉपर गायडन्स मिळाले तर खूप मॅटर सॉल्व्ह होतात. बघा आता सर्वांसाठी हा एक खूप महत्त्वाचा मेसेज वकिलांनीच दिलेला आहे तुम्हाला, की कोर्टाची पायरी चढताना तुम्ही विचार करा. हा, म्हणजे तसं स्वतःच्या पोटावर पाय मारल्यासारखं आहे ते. चढल्यावरही कोर्ट तुम्हाला चान्स देईल, ते तुम्ही देवाचा संकेत म्हणून समजून घ्या. मग आता आपण जेव्हा विवाह जुळणीसाठी प्रयत्न करतो किंवा जे युवक युवती अप्रोच होतात समजा, तर मग त्यांना कायदेशीर समुपदेशन आधी दिलं जातं का, की लग्नासंबंधीच्या बाबा या कायदेशीर बाबी आहेत? आमच्या साईडने आम्ही त्यांना ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या खूपच महत्त्वाच्या आहेत त्या कायद्याच्या समजून सांगतोच. पण त्यांना समजा काही एक्स्ट्रा जाणून घ्यायचं असेल तर तेही आम्ही त्यांना समजून सांगतो ॲज पर देअर रिक्वायरमेंट्स. ओके. मग आताचा जो क्राऊड आहे समजा, ज्यांना आपण म्हणतो की बाबा लग्नाळू जी लोक आहेत, त्यांच्याकरता तुम्ही काय मेसेज द्याल बरं?
योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे गरजेचं आहे सध्या. एज्युकेशन तर चालू ठेवाच. मी तर म्हणेल असा पार्टनर बघा जो तुम्हाला एज्युकेशन घेण्यासाठी कायम प्रोत्साहित करत राहील. कारण लग्न झालं म्हणून तुमचं सगळं संपलं असं होत नाही. उलट ते पण होणं वेळच्या वेळी होणं खूप महत्त्वाचं आहे. सो एज्युकेशन, करिअर, प्रोफेशन सगळं सांभाळून तुम्ही तुमच्या आयुष्याचा हा जो एक टर्निंग पॉईंट आपण ज्याला म्हणतो तोही निर्णय तुम्ही योग्य वेळी घेतला तर तुमच्या सगळ्याच गोष्टी एकदम गाडी रुळावर असेल. आणि आतापर्यंत जसं की आपण उदाहरण पाहिले की जे अधिकारी झाले तरी सुद्धा त्यांचं या गोष्टी त्यांना मिळालेल्या पाहिजे. तशा हा प्लॅटफॉर्मच असा आहे की इथं अधिकारी पण असेल, म्हणजे क्लास 1 वाले पण असतील, क्लास 2 वाले पण, क्लास 3, क्लास 4 किंवा बरेचसे असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी आता MPSCचा अभ्यास सोडून दिलाय. 7-8 वर्ष अभ्यास केला, खूप मनपूर्वक प्रयत्न केला, पण आता ते कुठं व्यवसाय करतायत, नोकरी करतायत. हे सगळेच आपल्या ग्रुपमध्ये आहेत. म्हणजे आपल्या या विवाह संस्थेमध्ये नोंदणीदार जेव्हा होतात तेव्हा मुलींना पण याचा एवढा फायदा होतो की मुलींना पण एकतर या क्षेत्रातलेच असल्यामुळे मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, घरून प्रेशर असतं. आता 2016-17च्याच बॅचमध्ये मी पाहिलं होतं, तेव्हा पण माझ्या सोबतच्या ज्या काही मुली होत्या घरून, आता वर्ष झालं, बॅच संपली की आता तुझं लग्नाचं, आतापर्यंत पोस्ट काढता आली तर काढून घे. पण एका वर्षात ही गोष्ट शक्य नसते. म्हणजे खूप कमी उदाहरण आपल्याला तसे बघायला मिळतात. मग मुलींना काय की जेव्हा या क्षेत्रातला जोडीदार बनतो, एक वेळ तो अधिकारी असेल, क्लास 2 ऑफिसर असेल किंवा गव्हर्नमेंट नोकरी करणार असेल किंवा एक क्षेत्रातला जो माजी विद्यार्थी होता जो कोणत्याही एका स्टेबल पॉईंटवर आहे, तर तेव्हा मुलींना माहिती आहे की आपल्याला आता अभ्यास करायला मुभा आहे, आपल्याला आपला जोडीदार या बाबतीत सपोर्ट करणार असेल. एक वेळ तो अधिकारी बनला असेल तरी सपोर्ट करेल की आता तू पण अधिकारी बन, माझं पूर्ण तुला मार्गदर्शन असणार. किंवा जो नसेल त्याचं पण गायडन्स होतं की मी नाही बनू शकलो पण तू बनायला पाहिजे. तर यामुळे कसं आहे की जे अधिकारी त्यांना पण एका प्लॅटफॉर्मवर अधिकारी वर्ग सुद्धा, म्हणजे अधिकारी वर्गातलेही मुलं मुली पाहायला मिळतात. आणि जे होऊ नाही शकले, अधिकारी बनू नाही शकले, त्यांच्यासाठी पण आतापर्यंत कोणतं असं व्यासपीठ नव्हतं. आणि त्यांचा जो एजचा जे म्हणजे इश्यू होता की वय खूप झाले, या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातल्या जर का मुली असेल तर त्या समजून घेतात की याचं वय जरी जास्त असेल, म्हणजे एवढे वर्ष इथं अभ्यास केला तरी सुद्धा रिझल्ट नाही निघाला तर नेमकं परिस्थिती काय. MPSC क्षेत्रातले जे प्रश्न आहेत जे आपल्यासारख्यांना माहीत असतात त्या या मुलींना किंवा या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना ते माहिती आहेत प्रश्न, म्हणून इथं एक अंडरस्टँडिंगची मॅच्युरिटी असते समजून घेण्याची की प्रत्येकाला शक्य नसतं, जागा पण खूप कमी निघतात, प्रत्येकालाच ते अधिकारी पद तेवढं घेणं शक्य नाही. तर या गोष्टी कुठंतरी ॲडजस्ट म्हणजे लक्षात येऊन जातात, समजून घेऊन मग यांचा संसार पुढे जाऊ शकतो चांगल्या पद्धतीने. सो स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी जे आहे बरेचसे वेगवेगळे उपक्रम सुरू असतात बघा, पण ते मोस्ट प्रॉब्ली जे आहे तर ते अभ्यासासंबंधी किंवा ओव्हरऑल एक्झाम संबंधी असे असतात. सो हा खूप महत्त्वाचा एक उपक्रम जो आहे तर तो देशपांडे फॅमिलीनी तुमच्यासाठी आणलेला आहे बघा, आणि ते राबवत आहेत आणि ते त्याच्यासाठी कष्ट पण घेत आहेत. सो स्पॉटलाईटतर्फे जे आहे येत्या काळासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की हा प्रोग्राम जो आहे आणि ओव्हरऑल सगळे जे तुमचे उपक्रम आहेत अदर दॅन विवाह जुळणी केंद्र जे आहे तेही खूप चांगल्या पद्धतीने जे आहेत ग्रो होतील त्या काळामध्ये. आणि लग्नाच्या बाबतीत जे म्हटलं होतं की बाबा सुनराजा शादी लड्डू मोती चूर का, जो खाय पचता आहे, जो ना खाय पचता आहे, ते सगळं जरी असलं तरी योग्य वेळी योग्य निर्णय तुम्ही घेणं अपेक्षित आहे. फक्त ती योग्य वेळ कुठली असते ती सांगणारं कोणतरी तुम्हाला पाहिजे. सो भेटूयात नेक्स्ट पॉडकास्टमध्ये अशाच नवीन एखाद्या विषयासह. धन्यवाद.